तुम्हाला 2 नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आन्सर तर माहित असेल काय ते 7 4 जा 28 पॉझिटिव्ह बरोबर. 2 नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आन्सर काय येईल पॉझिटिव्ह. आपण इथं पॉझिटिव्ह लिहितो का नाही ना. ठीक आहे. बघा याच्यात रूल काय म्हणतो जेव्हा काय म्हणते तुम्ही मल्टिप्लिकेशन करता एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर मध्ये असेल तेव्हा रूल काय म्हणतो मल्टिप्लिकेशन करताना एक नंबर निगेटिव्ह दिसला तर आन्सर निगेटिव्ह होते. एक निगेटिव्ह असेल ना ते आन्सर निगेटिव्ह, पण दोघं जण निगेटिव्ह असेल तर आन्सर पॉझिटिव्ह होते. काय म्हणणं आहे. एक निगेटिव्ह म्हणजे आन्सर निगेटिव्ह असेल. समजलं का. एक नंबर निगेटिव्ह त्याचे आन्सर निगेटिव्ह. 2 नंबर नाही पाहिजे आपल्याला, एकच नंबर. ठीक आहे. तर मला सांग इथे किती नंबर निगेटिव्ह आहे. एक. मग आन्सर काय येईल 28 -28. इथे एक निगेटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे ना इथे, मग याचं पण आन्सर -28. इथे किती निगेटिव्ह आहे 2 निगेटिव्ह आहे पण आन्सर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बघ आपल्याला लक्षात खूप लोक काय करतात की पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगतात. आपण काय लक्षात ठेवायचं एक निगेटिव्ह